नमस्कार सगळ्यांना. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा गावच्या व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे. तर त्याआधी आईसोबत जो प्रँक केलेला फर्स्ट डेला आम्ही, ती व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर सेकंड डेची व्हिडिओ कंटिन्यू आहे. आणि हा जो प्रँक आहे ना, तो ऋतिकनेच करायला सांगितलेला आम्हाला, कारण का तो हमेशा आईसोबत प्रँक करत असतो. भेटला की मी पण करत असते, पण थोडंफार करत असते. ऋतिक थोडा जास्त करत असतो. तर तुम्ही ती व्हिडिओ बघा. आणि ह्या जो ऋतिक जे प्रँक केलेत ना ऋतिकने ऑलरेडी आणि मी, ते पण एक दिवशी तुम्हाला मी जुनेच व्हिडिओ ब्लॉगमध्ये दाखवेल की आम्ही आईसोबत काय काय प्रँक करत असतो. काकी तुम्ही पण झोपा. मम्मी आम्ही सगळे झोपतो. ऋतिक तुला ब्लॅक स्क्रीन करावी लागणार, कारण का आई तुझ्याकडे बघते. ठेवला. मी झोपते आता. अगं मी करते थोडं बंद. शॉकिंग मध्ये बोल काय झालं. भाकर सिरियस म्हटलं. तिची व्हिडिओ काढते व्हिडिओ. अगं ऋतिक बोलला तिला मस्ती कर आई सोबत, कारण तो नाहीये ना इथे मस्ती करायला, म्हणून तिला सांगितलं. त्याला बघायचं होतं, त्याला बघायचं होतं. अगं त्याने हिला नाटक करायला सांगितलेलं. तो तुझी शूटिंग दाखव, शूटिंग दाखव. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळेजण उठले, सगळ्यांची तयारी पण झाली. वल्लूची तयारी झाली फर्स्ट टाइम लवकर. काकांची पण आंघोळ झाली. ओके जावा आता पंख्याखाली. हे मॅडम बघा, बघा आमच्या आईने तिथे झाडं लावले मस्त मस्त. पण आता हे कमी आहेत, ती इकडे पण लावते ह्या साईडला खूप सारे. आम्ही आता निघालो आहे. आज आमचा सेकंड डे आहे गावाला. आम्ही आता निघालो आहे वाळकुंडला जायला. तो धबधबा पण इलम किती मस्त वाटतोय. आम्ही कितीला निघणार होतो, आम्ही लवकर जाणार होतो, पण ठीक आहे सगळे तरी पण लवकरच उठले असं बोलायला गेलं तर. आता 10 वाजलेत, ऊन पण आलंय. काकांचा सनग्लास, काका सनग्लास कुठे आहे? तेच बोलले आणलं. आम्ही आता जायला निघालो वाळकुंडला. बघू आता तिकडचं वातावरण कसं आहे. सगळ्यांचे फोटोशूट झाले, व्हिडिओ झाली.
फक्त काका, नीलम, बल्लू आणि मीच आहे. काकी आणि मम्मी ना आले कारण का जेवण बनवत आहेत. आम्ही एका प्लेसवरती थांबलो आहे. तुम्हाला मी प्लेस दाखवते. हे बघा किती भारी आहे. इथे धबधबा असता तर अजून मस्त वाटलं असतं, पण खरंच खूप छान आहे. हे बघा किती मस्त वाटतंय. आता याचे इथे फोटो काढणार मस्तपैकी. ऊन पण खूप लागतं पण ठीक आहे. व्ह्यू मस्त आहे. रोड खाली कोणच नाही. आपला रोड आहे. मस्त वाटतंय. आम्ही आता इकडे वाळवंटला पोचलो आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा हे जे ऑरेंज ऑरेंज आहे ना ते देव आहे. आता इथे चप्पल काढून जायचं आहे आम्हाला. तर आम्ही ए बल्लू चप्पल काढू दे मला. चप्पल काढून आतमध्ये जायचं आहे. किती वर्ष झाले मी लहानपणापासून फक्त ऐकायची. आम्ही फक्त काका स्टोरी ऐकले पण कधी आलो नाही. मम्मी येऊन गेली हां, पण आम्ही कधी आलोच नाही. मी नीलमला तेच बोलले, किती वर्ष झाले असेल नीलम आपण इथे कधीपासून ट्राय करायचं यायचं. फायनली आज आलो. ब्रिज बंद आहे. कसे गेले ही लोक. आता आम्ही ब्रिजवरून चाललो आहे. पाणी पण किती मस्त आहे बघा, ब्ल्यू ब्ल्यू. हे बघा किती मस्त वाटतंय. एकदम असं वेगळंच वाटतं ना, कुठेतरी दुसरीकडे आलोय असं वाटतच नाही आपल्या इकडे आलो. ब्रिज हलतोय. पाणी पूर्ण भरतं. हे पूर्ण भरतं. ब्रिजला पूर्ण पाणी टच होतं. आता पाऊस नाही म्हणून पाणी कमी आहे, नाही तर पूर्ण मस्त वाटतं. ही शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. तुम्ही एकदम नीट बघाल तर तुम्हाला समजेल. मस्त पाण्याचा आवाज येतोय. असं एकदम मनालीसारखं व्ह्यू वाटतोय. काका मस्त कसं वाटतंय. झालं आम्ही जाऊन आलो आता तिथून खालून. आम्हाला फिरायचं पण आमच्याकडे टाइमच नाही आहे. पण सगळ्यांना आपापलं गाव आवडतं. म्हणजे आपण जसं बोलतो ना की हां माझं गाव भारी, माझं गाव भारी, जसं मी पण बोलते माझं गाव भारी. पण एक पर्सन आहे की तो बोलेल की हां त्याला त्याचं गाव सोडून आपलं गाव आवडतं. तो पर्सन आहे. काका तुम्हाला कोणतं गाव आवडतं. सगळीकडे पप्पांना फिरायला आवडतं. फिरायला आवडतं मला सर्व. काकांना तर सगळीकडे फिरायला आवडतं. एन्जॉय. हां मला पण फिरायला आवडतं पण मला कोकण जास्त आवडतं. त्याला कोकण जास्त आवडतं. शिवधंदा रिक्षाने यायची. बापरे. आम्ही आता ना इथे ग्रीनरीच्या इथे फोटो काढायला थांबलो आहे. फुल सगळीकडे एकदम ग्रीन ग्रीन आहे. नीलमला मी मगापासून बोलत होती थांबूया किती सारे प्लेस गेले. आणि त्यांना गावाला आल्यावरती पावसाच्या टायमाला किती मस्त वाटतं ग्रीन ग्रीन. एक तर आपल्या इथे नसतं माहिती आहे ना फोटो काढायला, आणि आपल्या इथं असेल तर बापरे किती गर्दी असेल. आणि आता ती स्वतः पण फोटो काढायला थांबली आणि मला साईडला करते. मस्त वाटतंय. सगळे फोटो काढतात आता. माझं पण झालं आता एक अजून एक फोटो काढायचा आहे. बघा परत एक काढतोय. हा फोटो काढून झाला तरी किती मस्त वाटतंय यार. आम्हाला घरी जाताना मम्मीने आता सामान आणायला सांगितलं. ते आमचं लहानपणीचं फेवरेट शॉप होतं. तिथे आम्ही नारळी पाक आणि मिक्स चिवडा घ्यायचो. शेव खूप अजून पण ती खूप आवडते. पहिलं तिथे
लहानपणी यायचं कोण येत असेल या आम्ही जायचो तर आम्ही खूप एक्सायटेड असायचो. वडापाव आणि ती नारळी पाक आणि तो शेव घ्यायला, आणि आता तेच घेणार आहे. आणि जेव्हा पण आम्ही जातो तेव्हा ते भरपूर सारे घेऊन येतो. आणि आता तर अजून जास्त घ्यावं लागेल कारण का ऋतिकला पण पाठवायचं आहे. त्याला पण आवडते नारळी पाक, ह्यांना पण आवडते. तुला आवडते का? हो. आणि शेव तुम्ही खाल्ली शेव काका? हो यस. पण एक आमचे इथे VIP मॅडम आहेत, ते आम्ही हे ड्रायव्हर आहेत आणि हे त्यांचे मॅनेजर आहेत आणि मी शिपाई बोलू शकतो. मला कुठं पण उतरवतात आणि मग ड्रायव्हरला सांगते कधी कधी. मॅनेजर तर काय एकदम जास्त सिच्युएशन जास्त झाली असेल तर उतरतात. अजून दुकान आलं ना, आता येईल दुकान. ऊन पण नाहीये ना, ऊन काय काय ठिकाणी ऊन आहे, काय काय ठिकाणी नाही आहे. मारुती मला नाही भेटत आहे. मी बोलली ना, काय बोलली ही गाणी, जेवढं तू गाणं सुरशील तेवढं तुला ते नाही भेटणार. मग शेवटला तू विचार करशील की नाही आता मला फोटो अपलोड नाही करायचा आहे. असं होतं का तुमच्यासोबत पण की स्टोरी टाकायची आहे आणि सॉन्ग भेटतच नाही, मग आता मूड गेला, आता अपलोड पण नाही करायचं आहे. मी मगाशी तसंच केलं. फोटो सॉन्गच भेटत नव्हता, मी तसंच फोटो स्टोरीला टाकून दिलं. कधी कधी नाही भेटत सॉन्ग. हे आमचं गाव वरंद. इथून पण आम्ही बस पकडून जायचं. आणि ते दुकानचे मी तुम्हाला बोलत होते ते इथे आहे. हे दुकान आहे. आता येऊन गेले. आम्ही घरी आलो आत्ता जस्ट. आणि चिकन वडे झालेले आहेत वाटतं. काकी झोपल्यात म्हणजे सगळी तयारी झाली वाटतं. मम्मी वडे करते. मम्मी आमची खूप तापली आहे. माझं जेवण तर झालं. मगाशी मम्मी भडकली होती म्हणून दाखवली नाही व्हिडिओ. माझी मम्मी खूप भडकली होती तर चिकन वडे केलेत. आम्ही आता पॅकिंग करतोय. हे बघा आई काय करते बघा. ही फणी काढते आता. फणी चॉईस करू मी. लाल घे, लाल घे. हा तुला घे. हा तो ठेवून दे. पॅकिंग बोलला का पॅकिंग करायला आणि खायला बसल्या. ऋतिक सोबत कशी करायची, त्याच्या कपड्यांमध्येच सगळी घाण भरायची. एक दिवशी तर काय झालेलं माहितीये का, मी तो काय करायचा, नुसतं कचरा असंच खायचा आणि साईडला ठेवून द्यायची. मग मी त्याच्या कॉलेजच्या बॅगमध्ये घुसून ठेवायची. मग तो कॉलेजमध्ये गेला त्याला भेटायचा कचरा. आणि एक दिवशी ना हमेशा काय करायचं, चादर ना घडी घालून जायचंच ना अंगावरची. जसं काका कसे तिथं सोडून येतात डायरेक्ट, तसं ऋतिक करायचं. आणि मग रोज भांडणं व्हायची. मग एक दिवशी मी काय केलं, त्याला न सांगता त्याच्या बॅगेत चादर भरलेली आणि तो घेऊन गेलेला शाळेत. मग आल्यावरती मग झाली भांडणं. चादर भरून दिली. मग माझ्या बॅगेत पण त्यांनी सगळं काय बायनं भरलेलं. आम्ही आता सगळेजण सामान घेऊन चाललोय गाडीमध्ये. सामान बघा किती. मी पण सामान घेतलंय. बाहेर एकदम पावसासारखं झालंय. जास्त सामान बलूनच उचललंय. बापरे, आमच्या मम्मीने किती सामान घेतलंय. असं वाटतं ट्रकच आणलाय मोठा आम्ही, टेम्पो. तेच ना, मी बोललेली मम्मीला नका घेऊया गावाला, मला माहिती होतं. तेच ना, म्हणजे चावी की पर्स मध्ये. हिची चावी ठेवायला जागा आहे का गाडीत? काय आपण ट्रक आणलाय का टेम्पो आणलाय? आता बघा बसून. ट्रक आहे आपल्याकडे, ट्रक. काय हे बघा सगळ्यांच्या, माझ्या
माझ्या पायाखाली बॅग. चल सर बोल काहीतरी हिने काय तर बोलू? शिफ्टिंगच करते ही. एकदा हे. गलेच्याती निघणार आहे का काका तुझ्या तिकडे उतरा परत सेटिंग करा. ए तुम्ही दरवाजा बंद केला, काका बसलेत आतमध्ये. बाई अजून ह्यांच्या हातात पण पिशवी आहे. आणि ऋतिकला प्रॉपर्टीची पिशवी दाखव. ही पिशवी कुठे नेली? तुझी प्रॉपर्टीची पिशवी पकड तू चल बस, कुठं बसायचं बस. पिशव्यांचा निस्ता ढिंगोरा. पिशवी कसली नाही जागा मला बसायला. मग बस फुल झाली. नाही ही पिशव्या 2 आहेत ना पुढं कुठं चिकवर. मग ते घ्यायच्या कमरेवर. ते आता अंगावर घेऊन बसायचंय. मला काय सांगतो तुझ्या मम्मीचं सगळं सामान आहे. मम्मीकडे देणार आता सामान. मग तिच्या डोक्यावर ठेवा आता. हा. ए, तू बंद कर ना. बघ. चलो बाय बाय गाव. बापरे महाराणी आल्या. महाराणी एवढा उशीर का लावला? वाव, एवढा उशीर का लावला? वाव. फेस बघा कसं झालंय. वाट लागली. बोलते की माझी तर एकच बॅग आहे. बोलते प्रॉपर्टीची बॅग आणली. मुंबई नको आणि मुंबई सगळ्यांना बाय कर. बाय बाय इथं बाय करायला पण जागा नाहीये. इथं हात हलवायला जागा नाही आणि बाय काय करते. कर ना बाय, मी चालली. बाय बाय. असं काय ह्यांना बोल, मी येतोय. तू बोलत नाही. ह्यांना बोल ना. अगं ह्यांना बोल. बाय बाय बोल, मी तुमच्या इथं येते. कॅमेरा कशाला पुढे करता? तुला हे सामान बघून सगळं कसं वाटतंय? सामान बघून मला खूप वाईट वाटत. कशाबद्दल? मला बसायला भेटत नाही तर काय करणार. पण हे सगळं तुझंच सामान आहे. हे बाई मॅडमचं सामान आणि माझं नाव पुढं. काय करायचं? आणि तुझे हे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ते? माझ्या चौपटीचं पेपर राहिलं घरी माझ्या. अगं हे काय? हे पेपर मी घेतलं नाही, तिथंच राहिलं. कशाला घेऊ? काय कोण करणार? आणि मग मोजीचे पैसे येणार आहेत? मोजीचे पैसे गेलं. ते गरीबाला मिळू शकत नाहीत. अशा तर 2 गाड्या भरून जातील विदाउट माणसं. कसं ऍडजस्ट करून बसलोय आम्ही. मी आईची तंबाखू घ्यायला गेलेली आणि आईला तंबाखू पाहिजे होती ह्या शॉपमधून. तिथं उभी आहे आणि मी घेतली इथून. तर तिने ओळखली लगेच तंबाखू ही ह्या दुकानातली नाही आहे म्हणून. मग त्याच्यावरनं झाली थोडी बडबड आणि आता स्वतःच गेली तंबाखू घ्यायला. आमची आईला उलटी आली म्हणून आम्ही मध्ये थांबलोय. आणि उलटी आली आणि ते कुत्रे पण येतात तिच्याजवळ. माझ्या आईला आता उलटी झाली ना तर तिला वॅसलिनची गोळी पाहिजे. तिला वॅसलिनची गोळी देते. नाही माडे थांब. कुठे गेली वॅसलिनची गोळी? आई हे गे वॅसलिनची गोळी. अगं वॅसलिनची गोळी आहे. तिला विक्सची गोळी पाहिजे तर विक्सच्या गोळीला वॅसलिनची गोळी बोलते. आता जेवायला थांबलोय सगळेजण. आता थांबतोय आम्ही, अजून थांबलो नाही. आता उतरू. इथे समोर खायला आलोय आम्ही. बल्लूचं फेवरेट लपेटा. आम्ही आता सगळेजण घरी आलो. आता रात्रीचे 3 वाजलेत. 2 वाजता पोचलो आम्ही. 1:30-2 वाजता पोचलो असेल. तर सगळे खूप थकलेत. बल्लू तर झोपला, काका काकी पण गेले झोपले. नीलम पण आता थोडं काम करून सगळे बघा इथं पॅकिंग तशीच आहे. सगळं थोडं थोडं आता करणार आणि मग झोपणार.
मम्मी तर आमची झोपणार नाही, ती सगळी कामं करूनच झोपणार. मम्मी लोक माहिती आहे ना तुम्हाला की त्यांना सगळी कामं करावी लागतात. मग थोडंफार हेल्प करून झोपू नीलम आणि मी. आईची तर हालत खराब झाली, तिला उलटी आली, त्याच्यामुळे ती थोडी वीक झाली. मग आता ती पण फ्रेश होऊन झोपेल. तर आमचे जे 2 दिवस होते, 3 दिवस होते जे गावचे, तर खूप मजा आली गावाला. आणि तुम्हाला पण तो ब्लॉग बघून नक्की सांगा की तुम्हाला गावचा ब्लॉग कसा वाटला. मला तर खूप मजा आली. तुम्ही पण सांगा की गावचा ब्लॉग बघून तुम्हाला कसं वाटलं. कमेंट, शेअर, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा.